नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 13 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? ओके. तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. ओके. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 91. ओके. तर 91 स्थान हे भारताचे आहे या इंडेक्समध्ये. ओके. ज्याचे नाव आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025. ओके. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, बघा करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025मध्ये भारताचे स्थान 91 आहे. ओके. आणि हे स्थान 182 या देशांपैकी भारताचे स्थान 91व्या क्रमांकावर आहे. ओके. तर लक्षात ठेवा, बघा हा जो इंडेक्स आहे तो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेला आहे. ओके. तर बघा भारताचा स्कोअर जो आहे तो 100पैकी 39 एवढा आहे या लिस्टनुसार. ओके. तर बघा भारताचा स्कोअर म्हणजेच भारताचे जे स्थान आहे ते मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 5 स्थानांनी प्रगत झालेले आहे. म्हणजेच भारताने 5 स्थानांनी प्रगती केलेली आहे. ओके. तर मागील इंडेक्समध्ये भारताचे स्थान होते 96 या स्थानावर. तर 2025च्या करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये भारताचे स्थान झाले आहे 91 या स्थानावर. ओके. म्हणजेच भारत हा 5 स्थानांनी सुधारलेला आहे. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, QS बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात परवडणारे शहर कोणते ठरले आहे? ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच दिल्ली. ओके. तर भारताचे राजधानी असणारे दिल्ली हे शहर QS बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात परवडणारे शहर म्हणजेच जगातील सर्वात अफोर्डेबल शहर बनलेले आहे. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा QS बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात परवडणारे शहर म्हणजेच मोस्ट अफोर्डेबल शहर हे दिल्ली ठरलेलं आहे. ओके. तर बघा हे शहर अफोर्डेबिलिटी इंडेक्समध्ये जागतिक स्थानावर पहिल्या क्रमांकावर आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की दिल्लीमध्ये जीवनमान खर्च आणि शैक्षणिक खर्च तुलनेने इतर शहरांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच हे शहर विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरते. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. प्रश्न इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा याचं प्रश्न वाचतो मी. भारतामध्ये वायुशक्ती 2026चे आयोजन कोणत्या राज्यात होईल? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच राजस्थान. तर भारतामध्ये वायुशक्ती 2026चे आयोजन हे राजस्थान या राज्यामध्ये होणार आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा वायुशक्ती 2026चे आयोजन हे राजस्थान या राज्यामध्ये होणार आहे आणि जैसलमेर जिल्हा पोखरण या ठिकाणी होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. बघा याचे आयोजन 27 फेब्रुवारी 2026 या दिवशी होणार आहे. बघा हा जो व्यायाम आहे तो भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्य, नेमके लक्ष्य साध्य करण्याची क्षमता आणि विविध आधुनिक हवाई तंत्राचा प्रदर्शन करण्यासाठी आयोजित केला जातो. ओके. तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. नुकतीच बेंगळुरू येथे क्वालकॉम 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप कोणी लॉन्च केली आहे? ओके. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच अश्विनी वैष्णव. ओके. तर अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच बेंगळुरू येथे क्वालकॉम 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप लॉन्च केलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेंगळुरू येथे क्वालकॉमचा 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लॉन्च केलेली आहे. ओके. आणि अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे तसेच माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व सूचना तंत्रज्ञान मंत्री आहेत. ओके. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. BCCIने 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघासाठी किती रोख रक्कम जाहीर केली आहे? ओके. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 7.5 कोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, BCCIने
नुकतीच 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघासाठी 7.5 कोटी एवढी रक्कम जाहीर केलेली आहे आणि हा जो संघ आहे तो भारताचाच आहे. ओके, तर बघा भारताने 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धा ही जिंकलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने 100 धावा राखून विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे BCCIने 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघासाठी 7.5 कोटी एवढी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण BCCIबद्दल. BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ओके, आणि बघा याचा अर्थ होतो भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ. बघा ही जी संस्था आहे BCCI ही भारतातील एक राष्ट्रीय क्रिकेटचे मुख्य प्रशासनिक आणि कायदेशीर संस्था आहे, जी की भारतीय क्रिकेटचे नियमन, आयोजन तसेच व्यवस्थापन करते. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा BCCIची स्थापना झाली होती 4 डिसेंबर 1928 रोजी. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, राष्ट्रीय उत्पादकता दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 12 फेब्रुवारी. तर दरवर्षी आपण 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उत्पादकता दिवस साजरा करतो. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे राष्ट्रीय उत्पादकता दिवस तो नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या राज्यामध्ये थानिया नाथन ही पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहे? ओके, तर प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. ओके, IMP प्रश्न आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच केरळ. ओके, तर केरळ या राज्यामध्ये थानिया नाथन ही पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा ठरतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना. ही जी योजना आहे ती परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात जास्त लोकर उत्पादक राज्य कोणते बनले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच राजस्थान. ओके, तर राजस्थान हे राज्य 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात जास्त लोकर उत्पादक राज्य बनलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण याची रँकिंग म्हणजेच टॉप 5 कंट्रीज पाहूयात आपण. बघा या लिस्टनुसार जो अहवाल आहे त्यानुसार पहिले 5 राज्य बघूयात आपण. बघा राजस्थान हे पहिल्या स्थानावर आहे ज्यामध्ये सर्वात जास्त लोकर उत्पादन केले जाते. ओके, आणि दुसऱ्या स्थानावर आहे गुजरात हे राज्य, तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र हे राज्य, चौथ्या स्थानावर आहे हरियाणा हे राज्य आणि 5व्या स्थानावर आहे उत्तर प्रदेश हे राज्य. ओके, लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणत्या राज्यातील नव्या ST बसचे नाव राजमाता जिजाऊ असे करण्यात आले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने आता महाराष्ट्रामधील ज्या नव्या ST बस आहेत त्याचे नाव आता राजमाता जिजाऊ असे करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.